मला असं वाटतं की मी अत्यंत भाग्यवान आहे। मला 6 वेळा आषाढीत आणि 2 वेळा कार्तिकीत पूजा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। हा विठुरायाचाच आशीर्वाद आहे की राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला, माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली। आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे। महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो। आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते। सरकारसाठी काही मागण्याची आवश्यकता नाही। मला असं वाटतं की पांडुरंगांना आपल्या मनातलं कळतं, पण एक गोष्ट मात्र इथे आल्यानंतर मी सातत्याने मागत असतो, कारण ही जी आषाढीची पूजा आहे ही खरीपाच्या हंगामात होत असते आणि खरीपाचा हंगाम चांगला झाला तर राज्यात शेतकरी सुखी होतात आणि राज्य सुखी होतं। आणि म्हणून मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा अशी मागणी असते। सोबत पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितला आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहितायत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे। आपला प्रयत्न असा आहे की यावर्षीच काम सुरू झालं पाहिजे आणि काम सुरू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील, पूर्ण काम व्हायला 3.5-4 वर्ष लागतील, पण महत्त्वाचं जे काम आहे ते 2 ते 2.5 वर्षात आपण पूर्ण करू। आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे। 80-90% लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत। 10-20% लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत, त्याही आम्ही दूर करू। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊनच हे करायचं आहे। एक गोष्ट मी सांगतो की कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल। इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल। भाऊ, आपण शेतकऱ्यांसाठी दरवर्षी प्रार्थना करतो, विठ्ठल देखील भरभरून पाऊस देतो, शेतकरी देखील भरपूर उत्पन्न घेतो, मात्र हमीभाव हा जो आहे तो आपल्या हातामध्ये आहे, सरकारच्या हातामध्ये आहे। तो जर मिळाला तर कर्जमाफी किंवा कोणतीच गरज शेतकऱ्याला पडणार नाही, त्यासाठी काय आपण हमी भावाने खरेदी आपण दरवर्षीच करतो, याही वर्षी करू, मागच्या वर्षी केली आणि विक्रमी खरेदी आपण करतो। पण आज आपल्यासमोर जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो उत्पादन खर्च जो वाढतोय त्याच्यामुळे एकीकडे शेतमालाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते आणि दुसरीकडे आपल्याकडे उत्पादन खर्च सातत्याने वाढतोय आणि म्हणूनच उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे याकरता मोफत वीज आपण दिली, ड्रीप इरिगेशन आपण मोफत देतो, पाण्याच्या व्यवस्था आपण मोफत देतो, पंप आपण मोफत देतो, सौर पंप किंवा अगदी कमी किमतीत देतो, निविष्ठ आपण कमी किमतीत देतो, यंत्रसामुग्री आपण कमी किमतीत म्हणजे 90% 100% सबसिडीनी त्या ठिकाणी देतो। आणि यासोबत विशेषतः उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे न्यावं लागेल, तो आपला प्रयत्न आहे।
आणि महाविस्तारसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून 25% उत्पादन खर्च कमी करायचा आणि उत्पादकता वाढवायची, हा आपला प्रयत्न आहे. यातनं शेतकरी सुखी होईल. साहेब, आपण कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरपूर हे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवत आहे, त्याचबरोबर पंढरपूर जिल्हा देखील झाला पाहिजे अशी मागणी आहे, त्याबद्दल काही आपण करणार आहात? आता महाराष्ट्रात किती जिल्हे करायचे, ते कधी करायचे, विठुराया ज्यावेळेस आम्हाला आदेश देतील त्यावेळेस करू. तुम्ही नरेंद्र मोदींसाठी असं म्हणाला की पांडुरंगाकडे आशीर्वाद मागितले, मोदींचे नवा अध्याय सुरू करत आहे. मात्र दिल्लीमध्ये आपण पाहिलं की काही दिवसांपासून हिंसेच्या मोठ्या प्रमाणावरती होतोय, तरुणाई रस्त्यावरती उतरते, तरुणाईला भडकवलं जातंय की खरंच जेव्हा प्रश्न घेऊन तरुणाई जी आहे ती सरकारकडे? बघा, दोन्ही गोष्टी मला दिसतात. प्रश्नाचं गांभीर्य असल्यामुळे शांततेने आंदोलन करणारेही मला दिसतात. आपल्या समोरचं भविष्य चांगलं राहिलं पाहिजे याकरता त्या आंदोलनाला समर्थन देणारेही मला दिसतात. आणि त्याचवेळी या आंदोलनाच्या पाठीवर आपल्याला राजकीय पोळी भासता येईल या दृष्टीनं राजकारण करणारे, हौसे नौसे काही गौसे अशा प्रकारचे हिंसाचार करणारे किंवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कुठेतरी अराजकता तयार झाली पाहिजे असेही लोक त्या ठिकाणी शिरलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि मला असं वाटतं यामुळेच ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन श्री सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषणही सोडलं, त्यांच्या मागण्याही सरकारने मान्य केल्या, त्याच्यावर कारवाई सुरू झाली आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं आहे की शांततेनंच हे पुढे गेलं पाहिजे. चला, उद्या पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याच संदर्भात मला असं वाटतं की सगळ्यांना लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण हा जो काही मोर्चा होतोय या मोर्चाला विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं आहे याची शक्यता कमी आहे. राजकारणामध्ये आपली जागा पुन्हा कशी निर्मित करता येईल याकरता हा प्रयत्न अधिक दिसतोय. पण तरी देखील माझ्या शुभेच्छा आहेत. विठ्ठलाच्या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे काय घातलं आहे साकडं? शेतकरी पाऊस, मोदी कॉरिडॉर आणि हमी भावाबाबत मोठी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे. चला तर आता सविस्तर माहिती आपण बघूया. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूजा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या संवादामध्ये त्यांनी विठ्ठलाकडे काय प्रार्थना केली, शेतकऱ्यांबद्दल काय सांगितले, पंढरपूर कॉरिडॉर, हमीभाव, नैसर्गिक शेती, नरेंद्र मोदी आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडली. चला तर मग संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो. मला 6 वेळा आषाढी आणि 2 वेळा कार्तिकी महापूजा करण्याची संधी मिळाली आहे. हा विठुरायाचाच आशीर्वाद आहे. राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून मला आणि माझ्या पत्नीला ही पूजा करण्याची संधी मिळाली. ते पुढे काय म्हणाले? पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून ते सर्वसामान्यांचे दैवत आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणूस विठ्ठलावर श्रद्धा ठेवतो, त्याच्याकडे प्रेरणा करतो, त्याच्याकडून प्रेरणा घेतो आणि कितीही संकट आलं तरी त्याचा सामना करत असतो. आणि त्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद हा विठ्ठलच त्यांना देत असतो. पंढरपूरला आल्यानंतर वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. यानंतर पत्रकारांनी विचारले की सरकारसाठी किंवा कर्जमाफीसाठी विठ्ठलाकडे काय मागितलं. यावर मुख्यमंत्री म्हणाले की सरकारसाठी काही मागण्यांची गरज नाही. पांडुरंगाला आपल्या मनातलं सगळं कळत असतं. पण दरवर्षी आषाढीची महापूजेला आम्ही एकच प्रार्थना करतो. ते म्हणाले ही पूजा खरीप हंगामाच्या सुरुवातीला होते. खरीपाचा हंगाम चांगला झाला तर शेतकरी सुखी होतो आणि शेतकरी सुखी झाला तर संपूर्ण राज्य सुखी होत असतं. म्हणून मी विठ्ठलाकडे नेहमीच चांगला पाऊस पडावा, शेती भरभराटीला यावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा अशी प्रार्थना करत असतो. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही प्रार्थना केल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांसाठी विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे. त्या नव्या भारताच्या प्रवासाला यश मिळावं, तरुणांच्या आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि या कार्याला
आणि त्या कार्याला विठ्ठलाचा आशीर्वाद लाभावा अशीही मी प्रार्थना करत असतो. यानंतर पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की यावर्षीचं काम सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. काम सुरू झाल्यानंतर सुमारे 2 ते 2.5 वर्षामध्ये महत्त्वाचं काम पूर्ण होईल. तर संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 3.5 ते 4 वर्ष लागू शकतात. ते पुढे म्हणाले की 80 ते 90% लोकांच्या शंका दूर झाल्या आहेत. उर्वरित लोकांच्याही शंका दूर करून सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. कॉरिडॉरमुळे विस्थापित झालेल्यांचे योग्य पुनर्वसन होईल आणि पंढरपूरचे रूप पूर्णपणे बदलेल. यानंतर पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या हमीभावाचा मुद्दा उपस्थित केला. प्रश्न असा होता की जर शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरजच पडणार नाही. यावर मुख्यमंत्री म्हणाले की सरकार दरवर्षी हमीभावाने खरेदी करते आणि यावर्षी करणार आहे. मागील वर्षी सुद्धा विक्रमी खरेदी सरकारने केली होती. मात्र त्यांनी यामागील मोठी समस्या स्पष्ट करताना सांगितलं की आजचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे शेतमालाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ठरवले जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करणे हीच काळाची गरज आहे. यासाठी सरकारने राबवलेल्या उपाययोजनांची माहिती देताना त्यांनी सांगितले की मोफत वीज, ड्रीप सिंचन, पाण्याच्या सुविधा, सौर पंप, कमी किमतीमध्ये निविष्ठा शेती सामग्रीवर ते 90 ते 100% अनुदान अशा विविध योजना सुरू आहेत. तसेच त्यांनी सांगितले की नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यामध्ये येत असून महाॲग्रिस्टॉक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तसेच उत्पादन खर्च 25% कमी करण्याचा आणि उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंढरपूरला जिल्ह्याचा दर्जा देण्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री हसत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे करायचे आणि कधी करायचे याचा आदेश विठुराया देतील तेव्हा निर्णय घेऊ. यानंतर दिल्लीतील आंदोलन आणि देशातील परिस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री म्हणाले की शांततेने आंदोलन करणाऱ्यांचाही आम्ही आदर करतो, पण काही लोक राजकीय हेतूने आंदोलन करत असतात आणि त्यामध्ये सहभागी होऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र हा मोर्चा विद्यार्थ्यांपेक्षा राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न अधिक वाटतो. तरीसुद्धा माझ्या याला शुभेच्छा आहेत. तर मित्रांनो, आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाकडे राज्यामध्ये चांगला पाऊस, शेतकऱ्यांचे सुख, देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद तसेच पंढरपूरच्या विकासासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. त्याचबरोबर हमीभाव, उत्पादन खर्च, नैसर्गिक शेती, कॉरिडॉर प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या संपूर्ण भाषणाबद्दल तुमचे मत काय आहे? मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणा, व्यक्त केलेल्या भूमिका तुम्हाला कशा वाटल्या? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी सरकारी योजना व महाराष्ट्रातल्या त्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.